नमस्कार मित्रांनो, DMI मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, नुकतीच 11 जानेवारी 2026 रोजी झालेली MPSC ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची होती। आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 81 ते 90 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि उत्तरे पाहिली आहेत। त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आजच्या या भागात आपण त्यापुढील प्रवास सुरू करणार आहोत। आज आपण प्रश्न क्रमांक 91 ते 100 या प्रश्नांचे फक्त उत्तरच नाही, तर त्यामागील संकल्पना आणि सविस्तर विश्लेषण, डिटेल्ड एनालिसिस पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा विशेष भाग। प्रश्न क्रमांक 91। आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो। काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो। शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो। आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? 1 उत्तर, 2 दक्षिण, 3 पूर्व, 4 पश्चिम। उत्तर 4 पश्चिम। दिशाज्ञान चाचणीचे डायरेक्शन सेन्स टेस्ट प्रश्न सोडवताना स्वतःला त्या जागी कल्पून किंवा कागदावर दिशांचे चक्र काढून सोडवणे सोपे जाते। या प्रश्नाचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे। 1. सुरुवात स्टार्टिंग पॉइंट। आदित घरापासून उत्तरेकडे नॉर्थ चालायला सुरुवात करतो। सध्याची दिशा उत्तर। 2. पहिले वळण फर्स्ट टर्न। काही वेळानंतर तो उजवीकडे राईट वळतो। उत्तरेकडे जाताना उजवीकडे वळले की आपण पूर्वेकडे ईस्ट जातो। सध्याची दिशा पूर्व। 3. दुसरे वळण सेकंड टर्न। थोडे पुढे जाऊन तो डावीकडे लेफ्ट वळतो। पूर्वेकडे जाताना डावीकडे वळले की आपण पुन्हा उत्तरेकडे नॉर्थ जातो। सध्याची दिशा उत्तर। 4. तिसरे वळण थर्ड टर्न। शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे लेफ्ट वळतो। उत्तरेकडे जात असताना डावीकडे वळले की आपण पश्चिमेकडे वेस्ट वळतो। सध्याची दिशा पश्चिम। निष्कर्ष, आदित आता पश्चिम दिशेने चालत आहे। अशा प्रकारचे प्रश्न न चुकण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स। असा प्रश्न पुन्हा आल्यास खालील शॉर्टकट किंवा पद्धती वापरा। दिशांचे चक्र लक्षात ठेवा। कागदावर नेहमी वरच्या बाजूला उत्तर नॉर्थ, खालच्या बाजूला दक्षिण साऊथ, उजव्या हाताला पूर्व ईस्ट आणि डाव्या हाताला पश्चिम वेस्ट असते। वळणांचा नियम LR रूल। 1. उत्तर दिशेला तोंड असताना उजवीकडे बरोबर पूर्व, डावीकडे बरोबर पश्चिम। 2. दक्षिण दिशेला तोंड असताना उजवीकडे बरोबर पश्चिम, डावीकडे बरोबर पूर्व। उत्तरेच्या नेमके उलट। 3. पूर्व दिशेला तोंड असताना उजवीकडे बरोबर दक्षिण, डावीकडे बरोबर उत्तर। 4. पश्चिम दिशेला तोंड असताना उजवीकडे बरोबर उत्तर, डावीकडे बरोबर दक्षिण। कागदावर आकृती काढा। परीक्षेत वेळेची बचत करण्यासाठी प्रश्न वाचता वाचता पेनाने बाण ॲरोज काढा। यामुळे गोंधळ होत नाही। प्रश्न क्रमांक 92। राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? 1. 21 वर्षे, 2. 22 वर्षे, 3. 26 वर्षे, 4. 30 वर्षे। उत्तर योग्य पर्याय 3. 26 वर्षे हा आहे। सविस्तर स्पष्टीकरण, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गणितातील एक सोपा नियम माहीत असणे आवश्यक आहे। जेव्हा काही व्यक्तींच्या वयाची सरासरी दिली असते, तेव्हा जितकी वर्षे पुढे जाऊ तितकीच सरासरी वाढते। चला तर मग हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। 1. दिलेली माहिती। दिलेल्या अटीनुसार 5 वर्षांपूर्वीची सरासरी बरोबर 16 वर्षे। 2. आजची सरासरी काढूया। जर 5 वर्षांपूर्वी सरासरी 16 होती, तर आजपर्यंत येताना प्रत्येकाचे वय 5 ते 5 वर्षांनी वाढले असेल। म्हणून आजची सरासरी बरोबर 16 अधिक 5 बरोबर 21 वर्षे। 3. 5 वर्षानंतरची सरासरी काढूया। आता आपल्याला आजच्या वयापासून पुन्हा 5 वर्षे पुढे जायचे आहे। प्रत्येकाचे वय पुन्हा 5 वर्षांनी वाढणार आहे, म्हणजेच सरासरी सुद्धा 5 ने वाढेल। म्हणून 5 वर्षानंतरची सरासरी बरोबर 21 अधिक 5 बरोबर 26 वर्षे। थोडक्यात आणि सोपी ट्रिक, जर तुम्हाला X वर्षांपूर्वीची सरासरी दिली असेल आणि Y वर्षानंतरची सरासरी विचारली असेल तर सरळ खालील बेरीज करावी। उत्तर बरोबर दिलेली जुनी सरासरी अधिक दिलेली जुनी वर्षे अधिक विचारलेली नवीन वर्षे। आपल्या प्रश्नात 16 जुनी सरासरी अधिक 5 पूर्वीची वर्षे अधिक 5 नंतरची वर्षे बरोबर 26 वर्षे। लक्षात ठेवा, जर व्यक्तींच्या समूहात कोणाची नवीन भर पडली नाही किंवा कोणी सोडून गेले नाही, तर प्रत्येक वर्षानुसार सरासरी सुद्धा एका वर्षाने वाढत जाते। यामुळे आता असा प्रश्न पुन्हा आल्यास तुम्हाला फक्त वर्षांची बेरीज करायची आहे। प्रश्न क्रमांक 93। खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरमालिका पूर्ण करेल? AA रिकामी जागा, AAA रिकामी जागा, 4A रिकामी जागा, 4A रिकामी जागा, लास्ट B 1, BAA A2, BBA A3,
बी 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 4 बी 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 ए। उत्तर 4 बी 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 ए। सविस्तर स्पष्टीकरण। या अक्षरमालिकेचे नीट निरीक्षण केले असता असे दिसून येते की ही मालिका ठराविक गटांमध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येक गटात ए या अक्षराची संख्या एकाने वाढत जाते, तर प्रत्येक गटाच्या शेवटी बी हे अक्षर येते। पहिल्या भागात 2 वेळा ए आहे आणि त्यानंतर रिकाम्या जागी बी येईल, ज्यामुळे ए ए बी असा पहिला गट तयार होतो। दुसऱ्या भागात ए ची संख्या वाढून ती 3 होते, म्हणजेच ट्रिपल ए बी असा दुसरा गट तयार होतो। येथे दुसऱ्या रिकाम्या जागी बी येईल। तिसऱ्या भागात ए च्या संख्या 4 होते, ज्यामुळे क्वाड्रुपल ए बी असा तिसरा गट तयार होतो। येथे तिसऱ्या रिकाम्या जागी बी येईल। शेवटच्या भागात ए ची संख्या 5 होते, म्हणजेच ए ए बी असा गट पूर्ण होतो। येथे चौथ्या रिकाम्या जागी ए येईल, कारण त्यानंतर आधीच बी दिलेला आहे। अशा प्रकारे रिकाम्या जागी क्रमाने येणारी अक्षरे बी 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 ए अशी आहेत। अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवताना मालिकेतील अक्षरांच्या मांडणीचा चढता किंवा उतरता क्रम तपासावा, ज्यामुळे उत्तर शोधणे सोपे जाते। प्रश्न क्रमांक 94। खालील अंकमालिका पूर्ण करा। 3.75, 5.0, 6.25, 7.50, 8.75, 1, 9.50, 2, 9, 3, 10.75, 4, 10। उत्तर योग्य पर्याय आहे 4, 10। सोप्या भाषेतील स्पष्टीकरण। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दिलेल्या अंकांमधील संबंध समजून घ्यावा लागेल। ही एक साधी बेरीज आहे। या अंकमालिकेत प्रत्येक पुढचा अंक मिळवण्यासाठी मागील अंकात 1.25 मिळवले आहेत। सुरुवातीला आपल्याला 3.75 दिले आहेत। जेव्हा आपण 3.75 मध्ये 1.25 मिळवतो तेव्हा आपल्याला 5 हा अंक मिळतो। त्यानंतर या 5 मध्ये पुन्हा 1.25 मिळवल्यास 6.25 ही संख्या तयार होते। हीच पद्धत पुढे चालू ठेवल्यास 6.25 मध्ये 1.25 मिळवल्यावर 7.50 मिळतात। त्यानंतर 7.50 मध्ये पुन्हा 1.25 मिळवल्यावर 8.75 ही संख्या मिळते। आता आपल्याला प्रश्नातील रिकाम्या जागी येणारा अंक शोधायचा आहे। त्यासाठी आपल्याला शेवटच्या संख्येत म्हणजेच 8.75 मध्ये 1.25 मिळवावे लागतील। जेव्हा आपण ही बेरीज करतो तेव्हा आपल्याला 10 हे उत्तर मिळते। हे कायमचे लक्षात कसे ठेवायचे? असे प्रश्न पुन्हा आले तर गोंधळून जाऊ नका। याला रुपया पैशांच्या भाषेत समजून घ्या। समजा तुमच्याकडे 8.75 रुपये आहेत आणि त्यात कोणीतरी 1.25 रुपये दिले तर तुमच्याकडे एकूण 10 रुपये होतील। 5वीतील विद्यार्थ्याला समजेल इतके हे सोपे आहे। फक्त पहिल्या 2 अंकांमधील फरक किती आहे हे ओळखा आणि तोच फरक शेवटच्या अंकात मिळवून द्या। प्रश्न क्रमांक 95। विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो, हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? 1. निरीक्षण, 2. मूल्यांकन बही चिकित्सक विचार, 3. अनुकरण, 4. पाठांतर। या प्रश्नाचे बरोबर उत्तर 2. मूल्यांकन भाचे चिकित्सक विचार हे आहे। सोप्या भाषेत स्पष्टीकरण। समजा तुझ्याकडे एक जुना खेळण्यातील रोबोट आहे आणि तुला आता एक नवीन रोबोट मिळाला आहे। तू काय करतोस? 1. माहिती गोळा करणे, तू जुन्या रोबोटमध्ये काय काय होते ते आठवतोस। 2. तुलना करणे, तू बघतोस की जुन्या रोबोटला 2च चाके होती पण नवीन रोबोटला 4 चाके आहेत। 3. चुका शोधणे, तुला जाणवते की जुना रोबोट लवकर पडायचा कारण त्याची चाके कमी होती। 4. निष्कर्ष काढणे, तू ठरवतोस की जास्त चाके असलेला रोबोट जास्त चांगला असतो। जेव्हा आपण फक्त कोणाचे तरी ऐकून डोळे झाकून विश्वास ठेवत नाही तर स्वतःची बुद्धी वापरून काय चांगले आणि काय वाईट याचा विचार करतो तेव्हा त्याला चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग किंवा मूल्यांकन म्हणतात। इतर पर्याय का चुकीचे आहेत? निरीक्षण ऑब्झर्वेशन, यात आपण फक्त डोळ्यांनी पाहतो किंवा माहिती घेतो, त्यावर विचार करून बदल सुचवत नाही। अनुकरण इमिटेशन, यात आपण दुसऱ्याचे पाहून फक्त कॉपी करतो, स्वतःचे डोके लावत नाही। पाठांतर रोट लर्निंग, यात फक्त रट्टा मारला जातो, त्यात तुलना किंवा चुका शोधण्याचा प्रश्नच येत नाही। लक्षात ठेवण्याची ट्रिक, जेव्हा प्रश्नात तुलना, चुका शोधणे आणि निष्कर्ष हे शब्द येतात तेव्हा समजून जायचे की तिथे बुद्धीची कसोटी लागत आहे, म्हणजेच ते मूल्यांकन आहे। प्रश्न क्रमांक 96। खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 170, 197, 226, 257, 1, 289, 2, 290, 3, 291, 4, 292। उत्तर पर्याय क्रमांक 2, 290।
स्पष्टीकरण एक सोपी पद्धत. या प्रश्नातील संख्यांकडे नीट लक्ष दिल्यास आपल्याला असे दिसेल की या सर्व संख्या कोणत्या ना कोणत्या वर्गसंख्येच्या स्क्वेअर नंबर्स अगदी जवळ आहेत. गणितात अशा मालिका सोडवताना नेहमी वर्गांचा विचार करणे फायद्याचे ठरते. येथे पहिली संख्या 170 ही 13चा वर्ग बरोबर 169च्या जवळ आहे, म्हणजे 169 अधिक 1 बरोबर 170. दुसरी संख्या 197 ही 14चा वर्ग बरोबर 196च्या जवळ आहे, म्हणजे 196 अधिक 1 बरोबर 197. तिसरी संख्या 226 ही 15चा वर्ग बरोबर 225च्या जवळ आहे, म्हणजे 225 अधिक 1 बरोबर 226. चौथी संख्या 257 ही 16चा वर्ग बरोबर 256च्या जवळ आहे, म्हणजे 256 अधिक 1 बरोबर 257. आता क्रमाने विचार केला तर 13, 14, 15, 16 नंतर 17 ही संख्या येते. म्हणून पुढची संख्या शोधण्यासाठी आपल्याला 17चा वर्ग करून त्यात 1 मिळवावा लागेल. 17चा वर्ग बरोबर 289 आणि त्यात 1 मिळवला की उत्तर येते 290. थोडक्यात सांगायचे तर हा प्रश्न सोडवताना लगतच्या संख्यांचे वर्ग अधिक 1 हा सोपा नियम वापरला आहे, जो लक्षात ठेवल्यास असा प्रश्न पुन्हा कधीच चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 97. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 1, 10, 2, 15, 3, 20, 4, 12. उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, 15. त्रिकोणी आकृत्यांमधील एकूण त्रिकोण मोजण्याची सोपी पद्धत. अशा प्रकारच्या त्रिकोणी आकृत्यांमध्ये एकूण त्रिकोण मोजण्यासाठी एक अत्यंत सोपी आणि प्रभावी अंकगणिती पद्धत वापरली जाते. यामुळे भविष्यात त्रिकोणाचे कितीही भाग पाडले गेले तरी तुम्ही काही सेकंदात अचूक उत्तर काढू शकाल. पद्धत 1. आकृतीमधील मुख्य त्रिकोणाच्या पायावर बेस जितके छोटे भाग किंवा कप्पे तयार झाले आहेत त्यांना डावीकडून उजवीकडे क्रमाने 1, 2, 3, 4, 5 असे नैसर्गिक क्रमांक द्यावेत. 2. शेवटी त्या सर्व अंकांची साधी बेरीज करावी. 3. उदाहरणार्थ जर आकृतीत 5 कप्पे असतील तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. म्हणजेच त्या आकृतीत एकूण 15 त्रिकोण आहेत. शास्त्रीय कारण. हे उत्तर येण्यामागचे तर्कसंगत कारण असे की हे क्रमांक म्हणजे त्या पायावर तयार होणारे स्वतंत्र त्रिकोण असतात. त्यांची बेरीज केल्याने 2, 3 किंवा त्यापेक्षा जास्त कप्पे मिळून तयार होणारे सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स त्रिकोण आपोआप मोजले जातात. फायदा. परीक्षेत जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा फक्त पायावरील कप्पे मोजून त्यांची बेरीज करण्याची ही ट्रिक लक्षात ठेवली की तुम्हाला पुन्हा कधीही एक एक त्रिकोण मोजत बसण्याची गरज पडणार नाही. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि चुकीची शक्यताही उरणार नाही. टिप. जर कप्प्यांची संख्या खूप मोठी असेल, उदा 20 कप्पे, तर तुम्ही नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचे सूत्र देखील वापरू शकता. येथे n म्हणजे कप्प्यांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 98. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत? 1, 40, 2, 60, 3, 80, 4, 20. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, 60. सविस्तर स्पष्टीकरण. सोप्या भाषेत समजा तुमच्याकडे एक मोठे चॉकलेट आहे ज्याचे समान 6 तुकडे केले आहेत. त्यापैकी 3 तुकडे तुम्ही खाल्ले. याचा अर्थ तुम्ही निम्मे अर्धे चॉकलेट खाल्ले आणि निम्मे शिल्लक राहिले, बरोबर? अगदी तसेच या प्रश्नात आहे. 1. एकूण पाने. पुस्तकात एकूण 120 पाने आहेत. 2. वाचलेला भाग. त्याने 3/6 भाग वाचला. जर आपण तिसरा 6ने भागले तर 3/6 म्हणजेच अर्धा 1/2 भाग होतो. 3. वाचलेली पाने काढूया. एकूण 120 पानांचा अर्धा भाग म्हणजे 120 टाइम्स फ्रॅक 1, 2 बरोबर 60, म्हणजे स्पंदनने 60 पाने वाचली आहेत. 4. शिल्लक पाने जी वाचलेली नाहीत. आता एकूण पानांतून वाचलेली पाने वजा करूया. 120 एकूण 60 वाचलेली बरोबर 60 पाने, म्हणून स्पंदनची 60 पाने वाचायची शिल्लक आहेत. असा प्रश्न भविष्यात सोडवण्यासाठी सोपी ट्रिक. जेव्हा कधी अपूर्णांकाचा फ्रॅक्शन असा प्रश्न येईल तेव्हा खालील पायऱ्या वापरा. पायरी 1. एकूण भाग समजून घ्या. अपूर्णांकाच्या खाली असलेली संख्या छेद म्हणजे एकूण भाग. येथे 3/6 मध्ये 6 हे एकूण भाग आहेत. पायरी 2. एका भागाची किंमत काढा. एकूण संख्येला खालच्या संख्येने भागा. उदा 120 भागिले 6 बरोबर 20, म्हणजे पुस्तकाचा एक भाग म्हणजे 20 पाने. पायरी 3. वाचलेला भाग. वरची संख्या अंश म्हणजे वाचलेले भाग. येथे 3 भाग वाचलेत म्हणून 3 गुणिले 20 बरोबर 60 पाने वाचली. पायरी 4. शिल्लक भाग. एकूण 6 भागांपैकी 3 भाग वाचले तर शिल्लक किती राहिले? 6 ते 3 बरोबर 3 भाग. शिल्लक पाने बरोबर 3 गुणिले 20 बरोबर 60 पाने. लक्षात ठेवा,
जर परीक्षेमध्ये 3/6, 2/4, 4/8 किंवा 5/10 असे अपूर्णांक आले तर डोळे मिटून समजून जा की हे सर्व अर्धे आहेत. अशा वेळी एकूण संख्येला फक्त 2ने भागले तरी तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 99. एका सांकेतिक भाषेत थँक्सला SKNTHA असे लिहिले तर त्याच सांकेतिक भाषेत स्ट्युपिडला कसे लिहाल? 1. DIPUTS 2. DIPSTU 3. DISPUT 4. DIPUST. उत्तर योग्य पर्याय 2. DIPSTU हा आहे. सविस्तर स्पष्टीकरण सोप्या भाषेत. समजा आपल्याकडे अक्षरांचे काही ठोकळे आहेत. या प्रश्नात काय केले आहे ते आपण अगदी हळूवारपणे समजून घेऊया. 1. सर्वात आधी थँक्सकडे पाहूया. या शब्दात एकूण 6 अक्षरे आहेत. आपण त्यांचे 2 समान भाग करूया. पहिला भाग THA, दुसरा भाग NKS. आता त्यांनी थँक्सचे SKNTHA कसे केले ते पहा. त्यांनी दुसऱ्या भागातील अक्षरे NKS उलटी करून सुरुवातीला ठेवली म्हणजे NKSचे झाले SKN. त्यानंतर पहिला भाग THA जसाच्या तसा शेवटी चिकटवला. अशा प्रकारे शब्द तयार झाला. SKN अधिक THA बरोबर SKNTHA 2. आता स्ट्युपिड सोबत तेच करूया. या शब्दाचे सुद्धा आपण 2 समान भाग करूया. पहिला भाग STU, दुसरा भाग PID. आता वरचाच नियम वापरूया. नियम 1. दुसऱ्या भागातील PID अक्षरे उलटी करा. PID चे उलटे केल्यावर होईल DIP. नियम 2. पहिला भाग STU आहे तसाच शेवटी जोडा. DIP च्या पुढे STU लावल्यास होईल DIPSTU. थोडक्यात समजून घ्या. मूळ शब्द पहिला भाग 1 ते 3, दुसरा भाग 4 ते 6. बदललेला क्रम. पुढच्या वेळी असा प्रश्न आला की फक्त एवढेच पाहायचे, अक्षरे फक्त मागे पुढे केली आहेत का? जर केली असतील तर त्यांचे गट पाडून त्यांचा क्रम तपासायचा. अगदी सोप्पं आहे. प्रश्न क्रमांक 100. राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे जिचे लग्न हर्षित सोबत झाले आहे आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? 1. आत्याभाची 2. नणंद भावजय 3. बहिणी बहिणी 4. मुलगी आई. उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर 2. नणंद भावजय हे आहे. सविस्तर आणि सोपे स्पष्टीकरण लहान मुलांना समजेल असे. रक्ताची नाती ओळखताना गोंधळ होऊ नये म्हणून आपण या कुटुंबाचे छोटे छोटे भाग पाडून पाहूया. 1. दीप्तीचे कुटुंब. दीप्ती ही राणी आणि सुरेश यांची मुलगी आहे. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे म्हणजे अनुराग दीप्तीचा पती आहे. 2. अनुरागचे कुटुंब. अनुराग हा गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. 3. मुख्य नाते दीप्ती आणि कोमल. आता विचार करा. कोमल ही अनुरागची बहीण आहे आणि दीप्ती ही अनुरागची पत्नी आहे. आपल्याकडे भावाच्या पत्नीला भावजय वहिनी म्हणतात आणि पतीच्या बहिणीला नणंद म्हणतात. म्हणून दीप्ती आणि कोमल एकमेकींच्या नणंद भावजय लागतात. असे प्रश्न सोडवण्यासाठी काही खास टिप्स ट्रिक. पुढच्या वेळी जेव्हा असा मोठा प्रश्न येईल तेव्हा तो सोडवण्यासाठी या 3 पायऱ्या वापरा. नातेवाईकांचे गट करा. प्रश्नात 2 वेगळी कुटुंबे असतात. उदा. इथे दीप्तीचे माहेर आणि अनुरागचे घर. त्यांना वेगवेगळे समजून घ्या. स्वतःला त्या जागी ठेवा. समजा तुम्ही दीप्ती आहात मग तुमच्या पतीची अनुरागची बहीण कोमल तुमची कोण लागेल? उत्तर लगेच मिळेल. वजा नणंद. बाण ॲरोज वापरा. कागदावर नाती लिहिताना बाण दाखवा. पती लेफ्ट राईट ॲरो पत्नी, भाऊ राईट ॲरो बहीण, आई वडील राईट ॲरो मुलगा मुलगी. लक्षात ठेवा प्रश्नात खूप सारी नावे जसे मेधा, निधी, हर्षित, अमन, प्रेम फक्त तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी दिलेली असतात. ज्या 2 व्यक्तींचे नाते विचारले आहे फक्त त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर लक्ष केंद्रित केल्यास उत्तर लवकर मिळते. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन गट क च्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 91 ते 100 सविस्तरपणे अभ्यासले आहेत. याचसोबत आपली ही संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची सिरीज आज इथे पूर्ण होत आहे. मला खात्री आहे की या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच मी दिलेले स्पष्टीकरण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला या प्रश्नांबाबत काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि हो, अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या DMITV एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात. तोपर्यंत मन लावून अभ्यास करत रहा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.